आणि आपण त्याला सांगूया की आज देव तुमच्या जीवनामध्ये महान कार्य करणार आहे. Just look to your neighbor, tell them God तुमच्या is शेजारी going to वळूया आणि आपण सांगूया. देव आज तुमच्या जीवनामध्ये महान Amen. कार्य करणार. आमेन. because Jesus is alive. कारण आपला देव जो आहे, येशू जो आहे, तो जिवंत देव आहे. He is alive. तो जिवंत आहे And I have seen His power in my life. आणि त्याचा अनुभव, त्याच्या सामर्थ्याचा अनुभव मी माझ्या जीवनामध्ये घेतलेला I have आहे. seen the greatest miracles. मी भरपूर अद्भुत कृत्ये माझ्या जीवनामध्ये बघितलेली 2 आहेत. days back when I heard God is going to wipe out your tears. देव तुमचे अश्रू पुसणार आहे. Soon your situation is going to change. तुमची लवकरच परिस्थिती बदलणार आहे. Soon your situation is going to change. लवकरच तुमची परिस्थिती बदलणार And you आहे are going to see that in your life. आणि ते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बघणार आहात. Hallelujah. हालेलुया. We are ministering in a prophetic anointing. आम्ही एका भविष्याच्या अभिषेकामध्ये या गोष्टीची सेवकाई So God करतो. has called me as a prophet to the nation. सो देवाने मला एक भविष्य वक्ता म्हणून राष्ट्रांसाठी निवडलेला I आहे. have seen all the time whatever God wants to speak, I speak to the people. आणि देव जे मला बोलतो ते मी देवाच्या लेकरांसोबत बोलतो. If God doesn't speak, I will never hold the mic and speak. जर देव माझ्याशी बोलत नाही तर मी कधीच माईक हातामध्ये घेत नाही आणि मी बोलत नाही. Last week I was in Gwalior, Madhya Pradesh. मागच्या वेळी ते मध्य प्रदेशमध्ये होते. When I was ministering there, जेव्हा मी तिथं सेवकाई करत I होतो, was sitting in the presence of the Lord. मी देवाच्या सानिध्यामध्ये बसलो होतो. And when I was waiting on the Lord, ज्यावेळी मी देवाकडून वाट बघत होतो, I have to teach there, so I prepared a nice message. मला त्या ठिकाणी शिक्षण द्यायचं होतं म्हणून मला त्या ठिकाणी काहीतरी तयारी करायची होती And I prepared a very nice, beautiful message. आणि मी एक सुंदर असा संदेश तयार केला. But I was practicing carrying the presence of the Lord. पण मी देवाचं सानिध्य मला घेऊन जायचं होतं आणि मी त्याचा सराव करत होतो. And I just went into the hall. आणि मी एका खोलीमध्ये गेलो. It was like a training seminar. ते ठिकाणी एक शैक्षणिक Like a training seminar, I have to teach the people. ते शैक्षणिक एक सभा असल्यासारखं तो सेमिनार होता ज्या ठिकाणी शिक्षण दिलं जात होतं. अशा प्रकारचं शिक्षण ह्यांना त्या ठिकाणी द्यायचं होतं And I prepared myself. आणि त्यांनी स्वतःची तयारी केली. The moment I went there, people were healed through my shadow. ज्यावेळी यांनी त्या ठिकाणी पदार्पण केलं त्या ठिकाणी देवाने त्यांच्या सावलीद्वारे देवाने अद्भुत चमत्कार केले. लोकांना आरोग्य त्या ठिकाणी I did मिळालं. not pray. या ठिकाणी त्यांनी प्रार्थना केली नाही. I was just walking, my shadow fell and they were healed. ते फक्त चालत होते आणि त्यांच्या सावलीद्वारे देवाने लोकांना बरं A केलं. man who was suffering from 20 years stomach problem, he was healed. त्या ठिकाणी एक असा मनुष्य होता ज्याला 20 वर्षापासून त्याच्या पोटाचा त्रास होता And he was healed by my shadow. आणि तो त्यांच्या सावलीद्वारे बरा झाला. What the miracle we read in the Bible, I am experiencing in my life. जे पण अद्भुत कृत्य या बायबलमध्ये लिहिलेले आहेत ते त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये अनुभवलेले आहे. After that, I hold my mic. त्याच्यानंतर मी माझं माईक हातामध्ये I घेतलं. want to preach. मला प्रीचिंग करायचं होतं. But the Holy Spirit fall on the people. पण पवित्र आत्मा लोक God wipes out your tears. पण ज्यावेळी देव तुमचे अश्रू पुसतो He will wipe out for forever. तो नेहमी सार्वकालिक अश्रू आपले पुसून टाकतो. Amen. आमेन. He is with you all the time. तो नेहमी तुमच्या बरोबर असतो. He is the one who comforts you. तो एकच देव आहे जो तुमचे सांत्वन करतो. Man will be with you for some time. मनुष्य काही वेळापुरतं तुमच्या सोबत असेल. Sometimes he will say, "Don't cry, we are with you." ते कदाचित म्हणतील की काळजी करू नको मी तुझ्या बरोबर आहे. But after some time, पण काही वेळानंतर man will forget you. मनुष्य तुम्हाला विसरून जाईल. But God, पण देव He never forgets you. तो कधीच तुम्हाला विसरत नाही. All the time, God is with you. प्रत्येक क्षणाला देव तुमच्या बरोबर आहे. Hallelujah. हालेलुया. I am from Kolhapur. मी कोल्हापूर मधून आहे And 2007, my life, Jesus has changed. आणि 2007 वर्षापूर्वी देवाने माझं जीवन In the बदललं. year 2007. 2007 मध्ये देवाने माझं जीवन बदललं. And till that time, आणि त्यावेळी I was not knowing Jesus. मला देवाची ओळख नव्हती. Every day I was crying. प्रत्येक दिवस मी रडत होतो. Why? का? Because there was a failure in my life. खरं माझ्या जीवनामध्ये अपयश होतं. I saw my family was separated when I was a 10-year-old. मी पाहिलं की माझं कुटुंब जे होतं ते Why you know? तुम्हाला माहितीये का? Jesus loves her. कारण देव तुमच्यावरती प्रेम करतो. When I was speaking the word, ज्यावेळी मी जगाशी बोलतो, listen, as I'm preaching this word, ज्यावेळी मी हे सांगत आहे, Jesus told me, देव मला सांगत आहे, call the name Asha. देव आशा हे नाव तू घे. Call the name Asha. आशा हे नाव तू घे. And I called. आणि मी का बोललो? Why? का? Jesus going to wipe out your tears. येशू त्यांचे अश्रू पुसणार आहे.
Jesus is going to wipe out your tears. येशू त्यांचे अश्रू पुसणार आहे Right now, आत्ता ह्या क्षणी. that Jesus is telling me to tell you, auntie, देव मला सांगत आहे तुम्हाला सांगण्यासाठी. He is going to wipe out your tears. देव तुमचे अश्रू पुसणार आहे. Some of your prayers are going to be answered. तुमच्या काही प्रार्थना आहेत त्याचे उत्तर देव तुम्हाला देणार आहे. You will see the great things in your family. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फॅमिलीमध्ये महान कृत्य बघणार आहात. What you have done for the kingdom of God. जे तुम्ही देवाच्या राज्यासाठी केलेलं The आहे. Lord says you will see the reward in your life. देव सांगत आहे की त्याचं प्रतिफळ तुम्हाला मिळणार आहे. You will see the reward. त्याचं प्रतिफळ तुम्ही पाहणार आहात. God is going to wipe out your देव tears. तुमचे अश्रू पुसणार आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Sit down. खाली बसून. कारण तुम्ही त्याच्यासाठी खूप विशेष आहात. You are so special to Him. तुम्ही खूप विशेष असे आहात. And He is going to wipe out your tears. आणि आज तो तुमचे अश्रू पुसणार आहे. From today onwards, आजपासून I prophesy, मी भविष्यवाणी करतो. the days of rejoicing is going to start in your life. आनंदाचे दिवस आजपासून तुमच्या जीवनामध्ये The सुरू days of होणार आहेत. miracles are going to start in your life. चमत्काराचे दिवस आजपासून तुमच्या The जीवनामध्ये days सुरू of होणार आहेत. salvation is going to start. मरणाचे दिवस आज The तुमच्यापासून days सुरू of होणार healing is आहेत. going to start. आरोग्याचे दिवस आजपासून तुमच्या The days जीवनामध्ये of सुरू blessings are going to start. आशीर्वादांचे दिवस आज तुमच्या जीवनामध्ये सुरू Because होणार आहेत. कारण You are so special to God. तुम्ही खूप विशेष असे आहात देवासाठी. You are so special to God. तुम्ही देवासाठी खूप विशेष आहात. Brothers and sisters, you are so special to God. भाऊ आणि बहिणींनो तुम्ही खूप 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 विशेष असे आहात देवासाठी. That is why म्हणून He gave His entire life for you and me. त्यानं त्याचं सर्व जीवन तुमच्या आणि माझ्यासाठी दिलं. Why? का? Because you are so special to Him. कारण तुम्ही खूप विशेष आहात. You are so special to Him. तुम्ही खूप विशेष आहात. Today I don't know what is your condition. मला माहिती नाही आज तुमची परिस्थिती काय आहे. Today I don't know what you are going through in your life. मला माहिती नाही तुम्ही कुठल्या परिस्थितीमधून जात आहात. Maybe you are crying or rejected or whatever it may be. कदाचित तुम्ही रडत असाल, तुम्ही नाकारलेले असाल, काही पण असेल, Of some failures. और काही अपयश असेल, But God is saying, पण देव सांगत आहे you are so special. तुम्ही खूप विशेष आहात. You are so special. तुम्ही खूप विशेष You are आहात. so special. तुम्ही खूप विशेष You are आहात. so special. तुम्ही खूप विशेष आहात. If you are special, जर तुम्ही विशेष आहात, He will do a miracle for you. देव तुमच्यासाठी चमत्कार He will करणार. heal you. तो तुम्हाला आरोग्य He देणार. will change your family देव condition. तुमची परिस्थिती बदलणार कुटुंबाची. Everything will change in your life. प्रत्येक गोष्ट तुमच्या Jesus, you are going to be healed. येशूच्या नावामध्ये तुम्ही आरोग्य पावणार आहात. Blind eyes will open. जे अंधे आहेत त्यांचे डोळे उघडणार. Whatever your sickness might be, it will be healed now. तुमचा जो पण आजार आहे तो बरा होणार आहे. It will happen now. तो आता होणार आहे. It will happen now. तो आता होणार आहे. Because you are so special to Jesus. कारण तुम्ही देवासाठी खूप विशेष असे You आहात. are so special to Jesus. कारण तुम्ही देवासाठी खूप विशेष असे आहात. So don't talk with anyone. सो एक दुसऱ्याशी बोलू नका. God is giving His special time to you because you are so special to Him. देव त्याचा विशेष वेळ तुमच्यासाठी देत आहे कारण तुम्ही त्याच्यासाठी विशेष आहात. He wants to heal you now. त्याला तुम्हाला आरोग्य द्यायचं आहे. Already He is healing some people right now. तो आधीच कोणाला तरी आरोग्य देत आहे. I'm seeing Jesus is walking in the midst of you and He's touching you and healing you. मी पाहत आहे की येशू आपल्यामध्ये फिरत आहे, तो स्पर्श करत आहे आणि तो बरं करत आहे. Father, in the name of Jesus, येशूच्या नावामध्ये I command मी आज्ञा करतो every blindness, प्रत्येक आंधळेपणा, every muteness, प्रत्येक every deafness, प्रत्येक बधिरपणा right now, ह्या क्षणाला, every pain in their body, प्रत्येक दुखणं जे त्यांच्या every शरीरामध्ये आहे, sickness in their body, जो आजार त्यांच्या शरीरामध्ये आहे, right now in the name of आता येशूच्या नावामध्ये leave them, त्यांना सोडून जा, leave them right now, सोडून जा या क्षणाला, right now. या क्षणाला. Every tumor be disappear in Jesus' प्रत्येक name. गाठ उतरून जा येशूच्या नावामध्ये. Every problem let it disappear in Jesus' name. प्रत्येक समस्या येशूच्या नावामध्ये नाहीशी हो. Name of Jesus. येशूच्या नावामध्ये Command मी आज्ञा करतो every sickness, प्रत्येक आजार, every disease, प्रत्येक आजार right now be healed. या क्षणाला बरा हो. Right now be healed. या क्षणाला बरा हो. Right now be या healed. क्षणाला बरा हो. You are healed. तुम्ही बरे झाले In आहात the name of Jesus. येशूच्या By नावामध्ये. the stripes of Jesus. देवाने खाल्लेल्या फटक्यांद्वारे You are healed. तुम्ही बरे झाले आहात. You are healed. तुम्ही आरोग्य पावले आहात Because you are so special to कारण Him. तुम्ही देवासाठी विशेष आहात. Command मी आज्ञा करतो eyesight be healed right now. डोळ्यांची दृष्टी हवी आरोग्य In the पावो name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Every pain is leaving you. प्रत्येक दुखणं निघून जात Every आहे. sickness is leaving you. प्रत्येक आजार तुम्हाला सोडून जात आहे Right now. या क्षणाला. 1, 2, 1, 2, 3.
Be healed right now. येशूच्या नावामध्ये आरोग्य Be घ्या. healed right now. येशूच्या नावामध्ये आरोग्य घ्या. Thank you, Father. धन्यवाद पिता. Father, in Jesus' name, पिता येशूच्या नावामध्ये bless these people, Lord, या लोकांना आशीर्वादित with करतो. the health and healing. आरोग्यामध्ये मी आशीर्वादित करतो. Salvation. कारणाने मी आशीर्वादित करतो. मी नवीन सुरुवातीने आशीर्वादित करतो. मी शांतीने आशीर्वादित करतो. तुझ्या चांगुलपणाने आशीर्वादित करतो. तुझ्या दयेने मी आशीर्वादित करतो. तुझ्या कृपेने मी आशीर्वादित Your करतो. goodness, Lord, तुझ्या कृपेने दे बाप्पा. I bless them, Lord. तुझ्या चांगुलपणाने मी त्यांना आशीर्वादित करतो. मी त्यांना आशीर्वादित करतो. मी त्यांच्या घरांना आशीर्वादित Bless their करतो. water. मी त्यांच्या पाण्याला आशीर्वादित Bless their करतो. food. मी त्यांच्या अन्नाला I bless आशीर्वादित their करतो. businesses. मी त्यांचे व्यवसायांना I आशीर्वादित bless करतो. their life, Father. देवा मी त्यांचे जीवन I आशीर्वादित speak of करतो. peace. मी शांती घोषित I bless करतो. them with your love. मी त्यांना तुझ्या प्रेमाने I bless आशीर्वादित them with your करतो. healing, Father. मी तुझ्या आरोग्याने त्यांना आशीर्वादित Jesus has करतो. healed you now. येशू तुम्हाला बरे करत आहे आता. Jesus has healed you now. देवाने तुम्हाला बरं केलेलं आहे आता. Right now. आता Thank you, Father. धन्यवाद पिता. In Jesus' name. येशूच्या I नावामध्ये prophesy मी भविष्यवाणी करतो this church will increase. की चर्च वाढणार आहे. There will be so many miracles, या ठिकाणी भरपूर चमत्कार घडणार आहे. signs and wonders. या ठिकाणी अद्भुत कृत्य घडणार And आहे it will grow. आणि चर्च वाढणार In आहे. Jesus' name. येशूच्या नावामध्ये Amen. आमेन. Those who raise your hand, you were हात वरती केले होते आजारी आहेत म्हणून तुम्ही तुमचे आजार पण चेक करा. where you are having the pain check. What you are not ज्या able to do. ठिकाणी तुम्हाला दुखत होतं त्या ठिकाणी तुम्ही हात लावून पाहू शकता. I want some sickness. I want some testimonies. मला काही साक्षी बघायच्या I आहेत. want some testimonies. मला काही साक्षी पाहायच्या आहेत. Those who are healed, come forward. जे आरोग्य पावलेले आहेत त्यांनी पुढे या. I know God has healed you. मला माहिती आहे की देवाने बरं केलेलं आहे. Just come forward and जरा विचारा तिथे देवानं स्पर्श केला त्यांना पुढे घेतलं. तुम्हाला जे वाटते ते तुम्ही बोला. तुम्हाला देवाने कसं स्पर्श केला, तुमचा प्रॉब्लेम काय होता? तुमची समस्या काय होता, तेव्हा तुम्हाला कसं सोडलं. काय काय त्रास होता? काय त्रास होता तुम्हाला? आता लय दिवस झाले. किती महिने? आता 3-4 महिने झाले. 3-4 महिने जात नव्हता. नाही का? हालेलुया. येशूसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आमेन. अजून कोणी अजून कोणाची साक्ष? आता कसं आहे?
पिता येशूच्या नावामध्ये मी यांना आरोग्याने आशीर्वादित करतो. तुझं आरोग्य मी त्यांच्या जीवनावरती मोकळं करतो. तुझी महिमा मी मोकळी करतो. तुझं सामर्थ्य मी मोकळं करतो. येशूच्या नावामध्ये या पुढे गेला प्रभू येशूच्या नावामध्ये तुझं तुझ्या आशीर्वाद तुझं सामर्थ्य मी मोकळं करत यांच्यावर तुझ्या आत्म्याचा अभिषेक मी मोकळं करतो. प्रभू येशूच्या नावात मी त्यांना आशीर्वादित करतो. प्रार्थना करून घेणार आहे. तुझी भरभराट त्यांच्या जीवनावरती मी बोलत आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये प्रभू येशूच्या नावामध्ये प्रभू तुझा आत्मा ज्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे ते मागं जावं. ज्यांना करून घ्यायचं आहे पुढे या लवकर. पूर्णपणे मोकळं कर. पूर्णपणे मी मोकळं करतो. पूर्णपणे मी मोकळं करतो. येशूच्या नावामध्ये पूर्णपणे मोकळं करतो. पूर्ण सुटका पूर्ण सुटका पूर्णपणे सुटका पूर्णपणे सुटका पूर्णपणे सुटका पूर्णपणे सुटका पूर्णपणे प्रत्येक बंधन आउट बाहेर पूर्णपणे निघ लवकर लवकर निघ लवकर पूर्णपणे सोड लवकर सोड पूर्णपणे सोड लवकर लवकर सोड लवकर सोड लवकर सोड सोड लवकर येशूच्या नावात सोड लवकर येशूच्या नावात सोड 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 पूर्णपणे पूर्णपणे सुटका पूर्णपणे जी आग बोलत आहे पवित्र आत्म्याची आग बोलत आहे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मोकळं करत आहे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मोकळं करत आहे. मोकळं करत आहे. सुटका पूर्णपणे 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 येशूच्या नावामध्ये बी फ्री बी फ्री बी फ्री पूर्णपणे निघ लवकर लवकर निघ निघ लवकर निघ लवकर येशूच्या नावात निघ पूर्णपणे तुझ्या आत्म्याची आग मी या बहिणीमध्ये पवित्र आत्म्याची आग मोकळी मोकळी शादारा बाबा शादारा बाबा फायर ऑफ द होली स्पिरिट पवित्र आत्म्याची आग तुझी शांती ज्यांच्यासाठी प्रार्थना झालेली आहे मागं थांबा. तुझ्या सामर्थ्य ज्यांच्यासाठी प्रार्थना झालेली आहे मागं जावं. येशूच्या नावामध्ये ज्यांना करून घ्यायचं त्यांनी पुढे उभा राहा पटकन. तुझे आशीर्वाद यांच्या जीवनावर येशूच्या नावामध्ये येशूच्या नावामध्ये तुझा आशीर्वाद पुढे या प्रार्थना करून घेणार. प्रभू येशूच्या नावामध्ये प्रभू तुझं आरोग्य मी यांना मोकळं करत आहे. तुझं सामर्थ्य मी मोकळं करत आहे. प्रभू डोळ्यांना रोषणी मी मोकळी करतो. येशूच्या नावात मी आरोग्य मोकळं करतो. प्रभू येशू या क्षणाला तुझं सामर्थ्य मी मोकळं करत आहे. या पुढे या ज्यांना प्रार्थना मोकळे करत आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये तुझं आरोग्य मी मोकळं करतो. प्रभूजी तुझं सामर्थ्य त्यांच्या जीवनावरती मी मोकळं करतो. त्यांना मी आशीर्वादित येशूच्या नावामध्ये तुझ्या येशूच्या नावामध्ये तुझं सामर्थ्य तुझा अभिषेक मी मोकळं करत. तुझी सुटका पूर्णपणे मोकळी करत मोकळी करत. पवित्र आत्म्याची अग्नी प्रभू या दुष्टावरती मी बोलत. पवित्र आत्म्याची अग्नी पवित्र आत्म्याची अग्नी पवित्र आत्म्याची अग्नी पूर्णपणे 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 पवित्र आत्म्याची अग्नी प्रभू तुझ्या आत्म्याची अग्नी तुझ्या आशीर्वाद मी बोलतो. येशूच्या नावामध्ये पूर्णपणे सुटतो. पूर्णपणे निघ लवकर लवकर निघ पूर्णपणे सोड तिचं शरीर सोड लवकर लवकर सोड अजिबात थांबायची नव्हती. सोड लवकर सोड लवकर पूर्णपणे 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 सोड लवकर सोड लवकर लवकर सोड लवकर सोड लवकर सोड पूर्णपणे पूर्णपणे सोड लवकर लवकर सोड लवकर सोड लवकर अजिबात थांबायचं नाही. सोड लवकर लवकर सोड येशूच्या नावामध्ये नासो येशूच्या नावामध्ये निघ लवकर 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 निघ पूर्णपणे सर्व काही बाहेर पूर्णपणे सर्व काही बाहेर पूर्णपणे सर्व काही बाहेर सर्व काही बाहेर सर्व काही बाहेर 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 फायर इन जीसस नेम लिव राइट नाउ be free completely be free completely be free in the name of Jesus. Yes, thank you प्रभु येशूच्या प्रभु येशूच्या नावामध्ये प्रभू यांना मी आशीर्वादित करतो. लेकराला मी आशीर्वादित करतो. तुझी महिमा तुझं गौरव येशूच्या प्रभू यांना मी आशीर्वादित करतो. तुझं सामर्थ्य तुझी महिमा त्यांच्या जीवनामध्ये येशूच्या नावामध्ये पिता येशूच्या नावामध्ये तुझ्या आत्म्याचा अभिषेक दोघांवरती उतरू दे पिता. या क्षणाला नवीन अभिषेकाने नवीन महिमेने भरले जाऊ दे पिता. भरले जाऊ दे प्रभू भरले जाऊ दे
प्रभू तुझ्या आत्म्याच्या अभिषेकाने भरले जाऊ दे, भरले जाऊ दे, भरले जाऊ दे, पूर्णपणे भरले जाऊ देत येशूच्या नावात. तुझ्या आत्म्याच्या अभिषेकाने भरले जाऊ दे. नवीन अभिषेक, नवीन महिमा, नवीन गौरव प्रभू तुझं उतरू दे त्यांच्या जीवनावरती. आजपासून अद्भुत गोष्टी, अद्भुत चिन्ह चमत्कार, अद्भुत सामर्थ्याच्या गोष्टी येशूच्या नावामध्ये ते त्यांच्या जीवनामध्ये आले. एक नवीन सुरुवात येशूच्या नावामध्ये मी आशीर्वाद करतो. सामर्थ्य येशूच्या नावामध्ये प्रभू येशूच्या नावामध्ये प्रभू आरोग्य दिलेलं आहे, पूर्णपणे सुटका दिलेली आहे, पूर्णपणे कॅन्सर काढून टाकलेलं आहे. प्रभू मी तुला धन्यवाद. प्रभू प्रत्येक अशक्तपणा येशूच्या नावात मी आज्ञा करतो निघून जाण्याचा. येशूला बसलेल्या फटक्याने पूर्णपणे आरोग्य बरोबर सामर्थ्य मी मोकळं करतो. पिता धन्यवाद तू कार्य केलंस. येशूच्या नावात पिता येशूच्या नावामध्ये प्रभू यांना मी आशीर्वाद करतो. सामर्थ्य तुझा अभिषेक मी मोकळा करतो. तुझी महिमा मी त्यांच्या जीवनात येशूच्या नावामध्ये प्रभू तुझ्या आत्म्याच्या अभिषेक उतरू दे पिता, उतरू दे पवित्र आत्मा येशूच्या नावामध्ये प्रभू तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य मी मोकळं करत बंधन तुटलं जाऊ. तुझी महिमा मोठी येशूच्या नावात मी यांना आशीर्वादित करतो. लेकरांना तुझ्या ज्ञानापुढे येशूच्या नावात, पिता येशूच्या नावामध्ये एव्हरी सिकनेस, एव्हरी पॉवर ऑफ डार्कनेस, प्रत्येक बंधनं त्यांच्या जीवनावर मी मोकळी करत निघ लवकर निघ. पूर्णपणे सुटका. प्रत्येक बंधन मी तोडत नासोरी येशूच्या रक्तामध्ये प्रत्येक बंधन मी तोडत निघ लवकर निघ. प्रत्येक श्राप, प्रत्येक सैतानाचे बंधन मी तोडत आहे त्यांच्या शिक्षण येशूच्या नावात. निघ लवकर निघ. सोड लवकर शरीर, सोड लवकर निघ. पूर्णपणे निघ लवकर. पूर्णपणे निघ. सर्व काही निघ लवकर. सोड येशूच्या नावामध्ये पूर्णपणे सोड. फायर इन जीसस नेम. फायर ऑफ द होली स्पिरिट. फायर इन जीसस नेम. फायर इन जीसस नेम. Fire in Jesus' name. Fire of the Holy Spirit. Fire in Jesus' mighty name. Fire in Jesus' name. पवित्र आत्म्याची अग्नी उतरू दे. प्रत्येक बंधन तुटले जाऊ दे. प्रत्येक बंधन तुटले जाऊ दे. येशूच्या नावामध्ये प्रत्येक बंधन, प्रत्येक आलेलं पिढ्या बंधन मी येशूच्या नावामध्ये त्यांच्या जीवनावरून तोडतो. ह्या क्षणाला मी तोडतो. येशूच्या नावामध्ये, येशूच्या रक्तामध्ये या क्षणाला मोकळेपणा पूर्णपणे फायर इन जीसस नेम. फायर इन जीसस नेम. फायर इन जीसस नेम. Be free completely. येशूच्या नावामध्ये या लेकरांना मी आशीर्वाद करतो. येशूच्या नावाने येशूच्या नावामध्ये आशीर्वादित करतो. येशूच्या नाव आमेन. प्रभू येशूच्या नावामध्ये यांना मी आशीर्वादित करतो. तुझे आशीर्वाद येशूच्या नावामध्ये मी आशीर्वाद देतो. येशूच्या नावामध्ये मी येशूच्या नावामध्ये मी त्यांना आशीर्वाद. येशूच्या नावामध्ये